कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शहापूर इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे। तलाठी आणि कोतवाल या दोघांना 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। ही कारवाई कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सजा शहापूर इथले तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे आणि कोतवाल नेताजी केशव पाटील यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलंय। तक्रारदाराच्या वडिलांचं नाव गट नंबर 729 मधील 712 पत्रकात फेरफार करून नाव नोंदणी करण्यासाठी आरोपींनी 25,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यातील 10,000 रुपये कोतवाल पाटील यांच्याकडे देण्याचे सांगण्यात आले। लाचलुचपत विभागानं पडताळणी करून सापळा रचला आणि आरोपींना प्रत्यक्ष लाच स्वीकारताना पकडलं। या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करत आहेत। दरम्यान आरोपींच्या घराची झडती सुरू असून मोबाईलसह काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत।